प्रत्येक राजकीय लढाई ही काही फक्त आकडेवारी नसते. ती कहाणी असते त्या जमिनीची, तिथल्या लोकांची, त्यांच्या आशा आणि त्यांच्या संघर्षांची. आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका मतदारसंघाची म्हणजे उस्मानाबादची गोष्ट समजून घेणार आहोत. ही गोष्ट फक्त मतांची नाही, तर त्या मातीची आहे. मराठवाड्याच्या या भागातील राजकारण समजून घ्यायचं असेल ना, तर आधी इथली जमीन आणि इथला समाज समजून घ्यावा लागतो. इथली अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीवर आणि सहकारी संस्थांवर अवलंबून आहे. लोकांचं जगणं, त्यांच्या समस्या, त्यांची मतं, सगळं काही, अगदी सगळं काही इथल्या मातीशी जोडलेलं आहे. चला तर मग उस्मानाबादच्या या कथेच्या थेट मुळाशी जाऊया. कोणत्याही मतदारसंघाचा खरा आवाज ऐकायचा असेल तर तो तिथल्या लोकांच्या रोजच्या जगण्यातल्या समस्यांमधूनच ऐकू येतो. म्हणूनच आपण आपलं विश्लेषण थेट जमिनीपासून म्हणजे मतदारांना भेडसावणाऱ्या मूळ समस्यांपासून सुरू करत आहोत. उस्मानाबादच्या मतदारांच्या मनात काही चिंता खोलवर रुजलेल्या आहेत. सगळ्यात मोठी चिंता म्हणजे शेती. ती कायम संकटात असते. कधी पिकांचं नुकसान, कधी कर्जाचा बोजा, हे दुष्टचक्र सुरूच राहतं. पाणी आणि वीज यांचा तर काही नेमच नसतो. अनियमित पुरवठ्यामुळे शेती आणि रोजचं जीवन दोन्हीवर परिणाम होतो. तरुणांसाठी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी जवळपास नाहीतच, त्यामुळे त्यांना शहरांकडे धाव घ्यावी लागते. ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य सुविधांची मोठी कमतरता आहे आणि शहरात स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांची गरज आहे. याच त्या खऱ्या समस्या आहेत ज्या मतदानाच्या दिवशी कौल ठरवतात. ठीक आहे, तर लोकांच्या भावना आणि समस्या आपण पाहिल्या. आता वळूया निवडणुकीच्या स्पष्ट आकड्यांकडे, कारण हे आकडेच आपल्याला मतदारांनी दिलेला कौल अधिक नेमकेपणानं समजावून सांगतील. 2024 मध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली. मतदानाचा टक्का वाढला. 2019 मध्ये जिथं 61.2% मतदान झालं होतं, तिथं यावेळी ते तब्बल 68.6% पोचलं. मतदानातली ही वाढ म्हणजे बदलत्या राजकीय समीकरणांचं पहिलं आणि महत्त्वाचं चिन्ह आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की मतदार अधिक जागरूक झाला होता आणि बदलासाठी उत्सुक होता. आणि निकाल अगदी स्पष्ट होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कैलास घाडगे पाटील यांना तब्बल 53.73% मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अजित पिंगळे यांना 38.69% मतांवर समाधान मानावं लागलं. हे आकडे हेच सांगतात की हा विजय काही निसटता नव्हता, तर एका मोठ्या आणि निर्णायक जनमताच्या आधारावर मिळालेला विजय होता. आता विजयाचं मताधिक्य पाहिलं तर हा बदल आणखीनच स्पष्ट होतो. बघा, 2014 मध्ये विजयाचं अंतर होतं फक्त 10,806 मतं. 2019 मध्ये ते थोडं वाढलं, 13,467 झालं. पण 2024 मध्ये काय झालं? हे अंतर जवळपास तिपटीने वाढून थेट 36,566 मतांवर पोचलं. एवढा मोठा बदल एका रात्रीत होत नाही. यामागे नक्कीच काहीतरी मोठं राजकीय एकत्रीकरण घडलं आहे. ही टेबल आपल्याला एक मोठी गोष्ट सांगतेय. 2014 आणि 2019च्या निवडणुका किती चुरशीच्या होत्या बघा. जिंकणाऱ्या उमेदवाराला जेमतेम 40% मतं मिळत होती आणि विजयाचं अंतरही खूप कमी होतं. पण 2024 मध्ये चित्र पूर्णपणे पालटलं. जिंकणाऱ्या उमेदवाराला 53%पेक्षा जास्त मतं मिळाली आणि मताधिक्य प्रचंड वाढलं. याचाच अर्थ 2024चा निकाल हा मागच्या 2 निवडणुकांच्या तुलनेत एक मोठा निर्णायक बदल दाखवतो. आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण माहितीच्या आधारे होणारी सार्वजनिक चर्चा हे आपल्या घटनात्मक मूल्यांपैकी एक आहे. चला, आता या आकड्यांच्या पलीकडे जाऊया आणि या बदलांमागची कारणं शोधूया. असे कोणते राजकीय आणि सामाजिक प्रवाह होते ज्यामुळे उस्मानाबादचा निकाल इतका बदलला? आता या निकालाची उकल करू. उस्मानाबादचा इतिहास बघितला ना, तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. हा एक स्विंग मतदारसंघ आहे. म्हणजे काय, तर इथल्या मतदारांनी कधीही एका पक्षाला किंवा आघाडीला कायमस्वरूपी साथ दिलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात सत्ता सतत बदलत राहिली आहे. यावरून हेच दिसतं की इथले मतदार कोणत्याही एका पक्षाशी बांधलेले नाहीत. ते उमेदवार आणि त्यावेळची परिस्थिती पाहूनच आपला निर्णय घेतात. मग प्रश्न उरतो की 2024 मध्ये मताधिक्य एवढं वाढलं कसं? याचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे आघाडीचं गणित. महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष एकत्र आले आणि त्यांनी मिळून निवडणूक लढवली. पूर्वी जी मतं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत विभागली जात होती, ती यावेळी एकत्र आली. आणि या एकत्रित मतदानाने एक मोठी वोट बँक तयार केली, ज्यामुळे विजयाचं अंतर इतकं प्रचंड वाढलं. सध्याच्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करूया.
विजेत्या पक्षाची ताकद काय आहे? तर 1. 2024चा तो निर्णायक विजय. दुसरं, आघाडीची मजबूत साथ. आणि तिसरं, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून उमेदवाराचं असलेलं ग्रासरूट नेटवर्क. पण काही कमकुवत बाजूही आहेत. आघाड्यांमध्ये झालेल्या फुटीमुळे मतदारांमध्ये एक प्रकारचा अविश्वास आहे. नवीन आमदार असल्यामुळे त्यांच्या नावे कोणतीही मोठी कल्याणकारी योजना नाही आणि शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी म्हणजे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हे देखील एक मोठं आव्हान आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की काय झालं आणि ते का झालं. आता आपण ह्या विश्लेषणाच्या पुढच्या टप्प्यात जाऊया. पुढे काय करायला हवं ह्यावर लक्ष केंद्रित करूया. मतदारसंघाच्या गरजा लक्षात घेता प्रभावी प्रशासनासाठी एक धोरणात्मक आराखडा कसा असू शकतो ते पाहूया. याला आपण एक चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. म्हणजे एक 4 कलमी कार्यक्रम. पहिला मुद्दा आहे सामाजिक आर्थिक विकास, म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या कर्ज आणि सिंचनाच्या प्रश्नांना हात घालणं आणि तरुणांसाठी रोजगार निर्माण करणं. दुसरा आहे पायाभूत सुविधा, गावागावात पक्के रस्ते, स्वच्छ पाणी आणि आरोग्याच्या सोयी पुरवणं. तिसरं सामाजिक समीकरण, यात सर्व समाजाच्या आकांक्षांना एकत्र घेऊन पुढे जावं लागेल. आणि चौथा आहे राजकीय वातावरण, म्हणजे स्थिरता आणि तथ्यांवर आधारित स्पष्ट अजेंडा लोकांसमोर ठेवणं. या 4ही क्षेत्रांमध्ये एकाच वेळी काम केल्यास लोकांचा विश्वास जिंकता येतो. आणि ह्या सिद्धांताला प्रत्यक्षात आणण्यासाठी एक 90 दिवसांची कृती योजना असू शकते. पहिला 30 दिवसांत लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या ऐकून पुन्हा एकदा संवाद प्रस्थापित करणं. पुढच्या 30 दिवसांत काही ठोस धोरणात्मक पावलं उचलून लोकांपर्यंत पोहोचणं, उदाहरणार्थ एखाद्या योजनेची सुरुवात करणं. आणि शेवटच्या 30 दिवसांत एक स्पष्ट आणि एकत्रित संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटन आणि संवाद वाढवणं. हा आराखडा विश्वास निर्माण करण्याचा आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा एक ठोस मार्ग आहे. तर मग उस्मानाबादच्या या सखोल विश्लेषणातून आपण नक्की काय शिकलो? या मतदारसंघाची गोष्ट आपल्याला प्रशासनाच्या आणि राजकारणाच्या मार्गाबद्दल काय सांगते? ह्या सगळ्यातून एकच गोष्ट सिद्ध होते: मतदार कोणाच्याही ताब्यात नसतो, तो विवेकी असतो. चांगल्या प्रशासनामध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आणि गोपनीयतेचा आदर करणं हे मूलभूत आहे. भारताच्या नवीन डेटा संरक्षण कायद्याची हीच भावना आहे. उस्मानाबादचा इतिहास हा राजकीय लाटांचा इतिहास आहे. आणि कोणत्याही नेत्यापुढील खरं आव्हान हे केवळ या लाटांवर स्वार होण्याचं नाही, तर त्या लाटांना समजून घेण्याचं आहे. जे नेते लोकांच्या गरजा समजून घेतात त्यांना मतदार उचलून धरतात, आणि जे दुर्लक्ष करतात त्यांना मतदार बाजूलाही सारतात. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतो: आजच्या राजकीय अस्थिरतेच्या काळात माहितीवर आधारित आणि लोकाभिमुख प्रशासन हाच दीर्घकाळ टिकणारा विश्वास जिंकण्याचा नवा मार्ग ठरू शकतो का? उस्मानाबादचा अनुभव तर याच दिशेने संकेत देत आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-420-41602. Purpose Beyond Politics.